ए भंगार, गॅरेज वरून हात काढ आणि निघ चल. मी बॉल घ्यायला आलोय. बॉल नाही. मग ते काय डोक्यावर? मला ऐकायचं नाही, निघ चल. मला हाकलतोस? होय हाकल तू. तुझ्या बायकोला मी तसंच हाकललं ना. तुझ्या तर चिन्या. ए रामाची बायको पळत गेली, रामाची बायको पळत गेली. पळू दे. आयो आयो गरम आहे, भाजलं पिठलंय गरम आहे ना. डब्बा उचल, डब्बा उचल. कार का काय झाले? तुला काय कळतं का? गॅरेज वर डब्बा ठेवला कशाला? मंजू बसली होती त्याच्यावर. ए बधीर, का सुधबीत गेली का काय तुझी? काय बरळायला लागलायस? बरळत नाही, खरं सांगतोय. माझ्या पळून गेलेल्या बायकोची शपथ. मी मंजूला सायकलवर बसून वाड्यावर सोडून आलोय. बर ठीक आहे की मग एवढं हुरळून जायला काय झालंय तुला? नाम्या, तू तिच्या माग बिग तर लागला नाहीस ना? गावात लोक काय बाय बोलायला लागले ते तुला माहित आहे का? तिचं लगीन झालंय का? झालं असेल तर नवरा कुठं आहे, आणि नसेल झालं तर का नाही झालं? बोलू दे. आता बोलायला काय पैसे लागतात का? मला एक गोष्ट कळली, मंजूला मी आवडतो. ए नाम्या, नाम्या बरा आहेस ना तू? सकाळ सकाळी गुडघ्यावर नाही पडलास ना? बजा, समधी लोक मला नाम्या नाम्या असं म्हणतात, पण मंजू मला नामू म्हणते. बर का म्हणते विचार? कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे. सत्य. डॉक्टर बोला. डॉक्टर. हॅलो नाम्या, 2 कोल्ड्रिंक्स पाठवून दे क्लिनिक मध्ये. आणतो की. ते मागच्या उदारीच. लगा उदारीचं नाव काढलं आणि फोन कट केलाय. बरं बजा, तू वाईस दुकानावर थांब, मी आलो डॉक्टरांना बाटल्या देऊन. ए नाम्या, अरे मी नेऊन देतो एक कोल्ड्रिंक. काय हो ब्लॅक पाकच कामात निघून गेले. नाम्या मी देऊ की कोल्ड्रिंक? मी जातो, तू लक्ष ठेव, पीठ थंड होईल. हो ब्लॅक लाका कामात गेले म्हणजे गेलेच. डॉक्टर, उप्स सॉरी, आत येऊ का? या ना, या बसा. तुमचा निरोप आला होता, तुम्ही मला बोलवलत का? हो, ऍक्च्युली मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. डॉक्टर. कामू, हे घ्या तुमचं कोल्ड्रिंक्स. नाम्या, ओपन कर. घ्या डॉक्टर, कोल्ड्रिंक्स घ्या. जात. नाही, आता आलोय तर मोकळ्या बाटल्या घेऊनच जातो. काय मोकळ्या बाटल्या घेतल्यानंतर मी 2 रुपये कमी घेतो, तेवढेच तुमचे 2 रुपये वाचतील डॉक्टर. नाम्या, हा दवाखाना आहे ना, इथे मी पेशंट चेक करतो. या मोकळ्या बाटल्या इथे ठेवून मी काय करणार? मी आणून देतो, तू जा. बरं ठीक आहे, येतो मी, पण तेवढं उधारीचं बघा. आणि मंजू, जाताना येऊन जा दुकानावर, तुला सोडतो घरी. हो येते. आणि ते मोकळ्या बाटल्यात ना मंजूकडेच पाठवून द्या, तुम्हाला कशाला त्रास ना. येत. घ्या ना कोल्ड्रिंक्स. नाही नको, तुमचं काहीतरी काम होतं, सांगा ना लवकर. मी मुलांना सांगून आले की मी लगेच येते म्हणून. हो, ऍक्च्युली
मला कसं सांगू हेच कळत नाहीये तुम्हाला. तुला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी? का? कशाबद्दल? म्हणजे मी खूप रूड वागलो तुमच्याशी आणि खूप चुकीचा वागलो. नाही, असू दे. मी ते सगळं विसरलीये. म्हणजे तुमच्याबद्दल आता माझ्या मनात कुठलाही राग नाहीये. हा तुमचा खरंच मोठेपणा आहे, पण मी त्या दिवशी तुमच्यावर खरंच ओरडायला नको होतं. म्हणजे मी माझ्या पेशंटला देव मानतो आणि पेशंटच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला मला खरंच आवडत नाही, म्हणून राग आला मला आणि म्हणून तसा वागलो मी. असू दे, मी समजू शकते. आता मी हे सगळं विसरली आणि तुम्ही सुद्धा विसरा. तुम्ही हे समजताय तसा खरंच मी नाहीये. हो, मला माहितीये. मंगलताईंनी सांगितलं मला तुमच्याबद्दल. मी ऐकलं तुमची जमीन विकायची होती. तुम्हाला कसं कळलं? मंगलताईंनीच सांगितलं. माझ्या खूप मोठमोठ्या ओळखी आहेत, बिझनेसमॅन, बिल्डर्स. तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा, मी नक्की करेन. हो, नक्की. म्हणजे मला आवडेल तुम्ही मला मदत केलेली. खरं तर माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी होईल डॉक्टर. अजित. हा? नाही, म्हणजे तुम्ही मला अजित कुमार म्हणाला तरी चालेल किंवा फक्त अजित म्हणाला तरी चालेल. मला तुमच्यातला स्वाभिमान खूप आवडतो. सॉरी. खरं तर प्रत्येक बाईने तुमच्याकडे बघून इन्स्पायर झालं पाहिजे, म्हणजे कुठलाही पुरुष तिचा गैरफायदा घेणार नाही. खरं तर म्हणजे आपली आधी ओळख असती तर मीच तुम्हाला लग्नासाठी प्रपोज केलं असतं. म्हणजे हे सॉरी, माझ्याकडनं चुकून. राहू दे, मी करते साफ. नाही अहो, मी खरंच चुकून झालंय माझ्याकडून. डॉक्टर राहू दे, सांगितलं ना. कळत नाही का तुम्हाला? नाही अहो, माझ्याकडनं चुकून झालंय. थांबा. डॉक्टर, काय मूर्खपणा लावलाय? मला कळत नाही का तुम्ही का करताय ते? नाही, हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज होता. एक शब्दही बोलू नका. तुमच्याशी चांगलेपणाने बोलले हा अर्थ काढायला असं वाटलं नव्हतं. मला वाटलं खरंच तुम्हाला पश्चाताप होतोय, पण नाही. मला आत्ता कळलं तुम्ही मला इथे का बोलवलं ते. हे बघा, तुम्ही हळू बोला. तुम्ही जसं समजता तसा बिलकुल हेतू नव्हता माझा. तुमचा काय हेतू होता ना हे मला चांगलं कळलंय. मी काय बोलत नाही ना, याचा गैरफायदा घेऊ नका. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? तुम्ही इथपासून काय करता, कुठे बघता, सतत माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असता. काय हो, तुम्ही म्हणता ना लोक तुम्हाला देव माणूस म्हणतात, किंवा त्याची तरी लाज ठेवायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या नादाला लागू नका. हे शेवटचं सांगते मी तुम्हाला. नाहीतर तुमचा असा तमाशा करील ना की गावात तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही. कळलं? ऐका तुम्ही, मी खरंच, माझा खरंच तो हेतू नव्हता. मैंने पहले ही बोला था डॉक्टर, हे प्रकरण तुम्हाला झेपणार नाही. आधीच सांगितलं होतं, तेव्हा ऐकलं असतं तर ही वेळच आली नसती. माझं ऐका, तिच्या नादाला लागू नका. चॅलेंज आहे माझं. मंजूताई तुमच्या हाताला लागणारच नाही. मला अशक्य असं काहीच नाही. नाही तिला माझ्या पायाशी लोटांगण घालायला लावलं तर नाव डॉक्टर अजित कुमार देव लावणार नाही. आणि नाही जमलं तर तुला पाहिजे ते देईन. बघा, लागलं का चॅलेंज? आपली आधी ओळख असती तर मीच तुम्हाला लग्नासाठी प्रपोज केलं असतं. सॉरी, माझ्याकडनं चुकून. राहू दे, मी करते साफ. नाही अहो, मी खरंच चुकून झालंय माझ्याकडून. डॉक्टर राहू दे, सांगितलं ना. कळत नाही का तुम्हाला? लगा बैल झालायस, बैल डिंपलचा तू. नंदी बैल म्हणला का? नंदी बैल. ती गीती ह्याच्याकडून काम करून आणि ही बी फिरते तिच्या माग, माझी गर्लफ्रेंड करीत. अरे लगा लय चॅप्टर आहे ती पुरगी. ओंक्या, तुला अगोदरच सांगतोय बरं का, डिंपीला काय बोलायचं नाही. काय करणार आहेस बोल. तू बोलून तर बघ, दातच पाडतो तुझं. तू हात तर लावून दाव की मग सांगतो तुला. तू बोल तरी मग दात पाडतो तुझं.
तू हात तर लावून बघ. तू बोल की. हात लावून दाखव की तू नुसता. बोल नुसता मग दाखवतो तू तुला. हाताचं लावून दाखव. तुला बघायचं का माझी हिंमत? तो शिट्टी वाजवणार तूच ना? हा, लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? चुकून लागला धक्का. चुकून मारला? थांब, सुधारलेलं नाही तुला पोलिसांकडेच देते. त्याशिवाय तुला अक्कल येणार नाही. पोलीस नको की. शपथ परत नाही असं होणार काय? काय होणार नाही? हा, परत छेडशील पोरींना? नाही. छेडशील का पोरींना? पुन्हा शिट्टी वाजवतो? शिट्टी का मारतेस याला? धक्का मारला याने. नाही संजय दादा, चुकून लागला होता धक्का. बरं ठीक आहे, जा तू. आणि जरा डोळे उघडे ठेवून पळत जा. जा तू. अगं मंजू, चुकून धक्का लागला असेल त्याचा, त्यात काय एवढं चिडायचं? लय भडकल्यागत दिसतीस. नक्की काय झालं? नाही, काही नाही. मंजू, मंजू, मंजू. ओ बाबूरादा, कुठे ड्युटीवर का? होय. या इकडे वाईस गप्पा मारू. नग कामाचा उशीर झालाय. कामावर जायचंय. अहो पता संस्था काय पळून चालली वय? तुम्ही जर इथं नाही आलात तर माझ्याकडे ते आहे ते पण पळून जाईल. या 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 या. नाम्या, बोल की. मला येळ आहे कामावर जाया. हा तर तुम्हाला येळच असेल. या बसा, आलोच. घ्या की थोडी. थोडी सगळेच घेतो. नाम्या, पैसे नाहीत. पैसे नाहीत. अहो मी कधी मागितलेत पैसे? अहो ही माझ्याकडून पार्टी आहे तुम्हाला. कसे तुम्ही डॉक्टरांना दवाखाना उघडून दिला, पेशंटच्या नुसत्या रांगाच लागल्या, पार बाहेरच्या गावात पण लोक यायला लागले. मग माझ्या दुकानाची पण भरभराट झाली की नाही, म्हणून म्हणलं देऊन टाकावं पार्टी. दे इकडे, आजचा दिवस भागेल माझा. इथंच घ्यायची. इकडे नग. त्याला काय होतंय? घ्या तिकडे, तोंड करून घ्या. झालं का? मग बाबू दादा, बाकी सगळं ठीक ना? आता काय डॉक्टरचं भाडं, मंजूच्या ट्युशनचं भाडं नुसतं छापतंय. का ते मंजूचं लग्न झालं? तिचा नवरा कुठे असतो म्हणजे माहितीये का? काय म्हणजे काय पोरं बिर आहे का? ओ बाबू दादा, बोला काहीतरी. ए, तुला कशाला रे चौकशा पाहिजे त्या पुरीच्या? तसं नाही, तसं नाही. कसं आहे, आमची ना जुनी ओळख आहे. जर काळजी वाटली म्हणून विचारलं, म्हणलं काय कसं काय वगैरे. फोन आला, काय माहिती कोणाचा फोन आलाय. हॅलो नामू, अरे मी मंजू बोलतेय. मंजू, तुला कशाला रे पाहिजे चौकशी त्या पुरीच्या? एक मिनिट थांब. तुमची गाडी अजून इकडेच अडकली का? जावा लवकर, उशीर होतय, नाहीतर काम मारून काढून टाकलं जाईल. जा. शाबाश. हॅलो मंजू, एवढ्या रात्रीचा कशाला फोन केला ग? काय काम होतं का? म्हणजे काय मदत लागते का? का म्हणजे येऊ का तिकडे? म्हणजे काय झालं काय? तुला माझ्याशी बोलू वाटतंय का? बोलत राहू का? बोल ना. लहानपणी आपण चल्लस खेळायचो तसं चल्लस खेळायचं का? अगं बोलतं काहीतरी, बोल ना. हॅलो. अरे तू थांबला तर मी बोलू शकेल ना. सॉरी, बोल. मी तुला सामानाची लिस्ट मेसेज केली, तेवढं सामान काढून ठेवशील? ठेवतं की, एवढं काय. हा बोल. अजून काही नाही. एवढं सामान काढून ठेव, मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी घेऊन जाईल.
तर तू कशाला येतीस? मीच येतो उद्या द्यायला. हा? अबे. माझ्या नादाला लागू नका, हे शेवटचं सांगते मी तुम्हाला. नाहीतर तुमचा असा तमाशा करील ना की गावात तोंड दाखवायच्या लायकीच राहणार नाही, कळलं? काहीही झालं तरी मंजूला मी मिळवणारच. ती माझी झालीच पाहिजे. भले पैसा कमी मिळाला तरी चालेल, पण ती मिळाली पाहिजे. विठ्ठल, बरं झालं तू इथे आलास. तुला मंजुळा माहिती आहे का? कशी वाटते तुला ती? मला ती खूप आवडायला लागली, पण ती माझ्या हातीच लागत नाही. तुला माहिती आहे, जी माझ्या हाती लागत नाही मी तिचं काय करतो. हुशारच तू. आज माझा पहिल्यांदा कुठल्या तरी बाईने एवढा अपमान केलाय, आणि त्या अपमानाचा बदला मी घ्यायलाच पाहिजे. काही करून मंजुळा मला मिळाली पाहिजे. काय झालं? तू काहीच का बोलत नाहीये? मिळेल ना मंजुळा मला? विठ्ठल, विठ्ठल, अरे सांगून तरी जायचंस. काहीही करून मंजुळा मला मिळालीच पाहिजे. गुड मॉर्निंग डॉक्टर. झोप झाली वाटतं? तशी तर तुमची झोप झाली नसेल म्हणा. तू का आलीस इथे? अहो, तुमच्यासाठी स्पेशल नाश्ता आणलाय. तुला आणायला सांगितलं होतं का? हा? बाबो, कल की बेइज्जती बहुत दिल पे लगी है वाटतं. ए डिंपल, मंजूताईचा राग का काढताय माझ्यावर? मी चॅलेंज केलं म्हणून घाबरला का काय? तुमच्याकडनं नसेल होत तर द्या की विषय सोडून. मला सवय नाहीये कुठलंही काम अर्धवट सोडून द्यायची. एकदा पाऊल उचललं की मी मागे कधीच घेत नाही. मला हवं तेच करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुम्हाला ह्यो नाश्ता खरंच नकोय का? नको तर नको, चालली मी. थांब, आता आणलाच एवढ्या प्रेमाने तर दे. आपलं काय ठरलं लक्षात आहे ना? चॅलेंज बद्दल बोलताय का तुम्ही? कामाबद्दल बोलतोय मी. तू मला कामात मदत करणार आहेस, पार्टनर आहेस ना माझी. मग मंजूला जमिनीवर आणायला मला मदत हवी आहे तुझी. असं कसं डॉक्टर? हे गलत आहे. माझ्याशी चॅलेंज करायचं आणि वरनं मलाच मदत मागायची. डिंपल, तू हरलीस किंवा जिंकलीस तरी फायदा तुझाच आहे. पैसे जर मिळणार असतील ना तर हाय मी तुमच्या सोबत. मग कामाला लाग. मंजू गावात कुठे जाते, कोणाशी बोलते, तिच्या घरी कोण कोण आहे, या सगळ्याची माहिती काढ. ते नाही माहिती काढता येणार. का? अहो, मंजू दीदी कुछ भी नाही बताती. तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं ना तर काहीच सांगत नाही आणि काहीच बोलत नाही. तुझ्यासाठी कितीचा अवघड आहे. डिंपलला सिंपल काम आवडत नाही ना. हे काम सिंपल नाहीये. हे काम करून दाखव, मग माझा विश्वास बसेल तू खरंच माझ्या कामाची आहेस. डायरेक्ट डिंपलला चॅलेंज? आता तर बघाच तुम्ही.